नमस्कार, मी संतोष गायकवाड. जागर मराठीचा या चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे 1 मे महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिन ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये आज आपल्यासोबत आहेत विशेष पाहुणे प्रशांत पाटील सर. प्रशांत पाटील सर यांची ओळख म्हणजे ते कवी आहेत, लेखक आहेत, हौशी छायाचित्रकार आहेत, गिर्यारोहक आहेत, निसर्ग मित्र, पक्षी मित्र, वृक्ष मित्र, समाजसेवक, प्रयोगशील शेतकरी आणि हे विरारचे पोलीस पाटील देखील होते. त्यांनी वर्तमानपत्र देखील चालवले आहे. कवी ग्रेस यांना जसं तुम्ही 15 मिनिटात बसू शकत नाही तशी आजची मुलाखत थोडी दीर्घ होणार आहे, प्रेक्षकांना सांगतो. प्रशांतजी, खूप खूप स्वागत तुमचं जागर मराठी चॅनलवर. जर आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे तर काय सांगाल तुम्ही? मला तसं म्हणायचं आहे की महाराष्ट्र दिन तर महाराष्ट्रातल्या माणसाने रोजच असायला पाहिजे. बरोबर. पण आजच्या दिवसाचं विशेष पाहायचं तर आज आपल्याला अमृत कुंभ मिळाला, आपला महाराष्ट्र नव्याने तयार झाला, याच वेळेला कामगारांची क्रांती सुद्धा झाली. त्यामुळे हा दिवस आज विशेष आहे आणि प्रत्येक मराठी माणसाने हा दिवस विशेष तऱ्हेने साजरा करायला पाहिजे, कारण यामध्ये आपलं खरं करून मराठी माणसाचं स्वातंत्र्य. प्रशांतजी, तुमच्या बालपणाविषयी थोडस फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल जरा प्रेक्षकांना सांगाल का? हा, नक्कीच. ऍक्च्युली आम्ही सर्व विरारचे स्थानिक रहिवासी आहोत, म्हणजे मूळ रहिवासी म्हणा. म्हणजे आमच्या सगळ्या ज्या फॅमिलीज आहेत आमच्या समाजाच्या, सोमजी क्षत्रिय समाज, हे जेव्हा प्रताप बिंब राजे जेव्हा या ठिकाणी आले तर त्यांच्याबरोबर आलेले सगळ्या कुळांपैकी आहेत. त्यामुळे 1000 वर्षापेक्षा जास्त इतिहास आमचा या विषय आहे. तसं आमचं मूळ जे घर आहे ते आपल्या जो वर्तकवाड म्हणजे विरार ईस्टचा जो वेस्टचा जो भाग आहे वर्तकवाड, तिथे राम मंदिर आहे, हे आमचं ऍक्च्युअली मूळ स्थान आहे. आणि गेले अनेक वर्ष 40 ते 45 वर्ष आमचं मंदिरपणा रोडला आमची जिथे वाडी होती तिचे आमचे वास्तव्य आहे. माझं कुटुंब आहे, माझे वडील मिल वर्कर होते, माझे आजोबा जे ते विरार गावचे पोलीस पाटील होते, माझे एक काका शिक्षक पत्रकार होते, एक काका म्हणजे बिल्डर आहेत आणि आमचं सर्व कुटुंब या कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्येच आहे. परंतु माझं जे बालपण आहे हे मी वयाच्या 2.5 वर्ष असताना मी माझ्या आजोळी गेलो. म्हणजे विरार पासून एक 6 किलोमीटरवर जे आगाशी गाव आहे त्या आगाशी गावामध्ये माझं हे बालपण गेलं आणि त्यामुळे आगाशीतल्या संस्कृतीचा सगळ्यात जास्त प्रभाव माझ्यावर आहे. मी आगाशीला नेहमी म्हणतो, जिथे 7 काशी तिथे एक आगाशी. त्यामुळे सर्व धर्म समभावाने राहणारी आणि अतिशय सुंदर गाव आणि त्या गावामध्ये माझं बालपण गेलं आणि त्यामुळे मला तिकडचा अभिमान आहे. माझे बरेचसे संस्कार तिकडून झालेले आहेत. तर माझं बालपण तिकडूनच्या लोकांबरोबर गेलं. 10वी नंतर मी विरारमध्ये आलो. इथे आल्यानंतर माझं जे उर्वरित शिक्षण इकडे झालं आणि मग त्या शिक्षणाच्या सोबतच मी समाजसेवेमध्ये वयाच्या 16व्या वर्षापासून मी इन्व्हॉल्व्ह झालो. कारण इथे खेळताना आमची जी क्रिकेटची टीम होती त्या क्रिकेटच्या टीम मध्ये मॅक्झिमम मुलं ही आदिवासी समाजाची होती. त्यामुळे त्यांच्या बरोबर राहून मला जाणीव झाली, त्यांचे प्रश्न कळायला लागले आणि मग हळूहळू मी आपसुकच त्यात ओढला गेलो. त्यातच माझे काका पोलीस पाटील होते, तर त्यांच्याकडे अनेक लोक समस्या घेऊन येत असत आणि त्यांच्या बरोबर त्या सगळ्या समस्या सॉल्व्ह करण्याकरता मी असेल. त्यामुळे ते कसे सॉल्व्ह करतात आणि त्यांचा काय प्रॉब्लेम आहे हे सगळं मला जास्त कळायला लागलं आणि मी आपसुकच या समाजसेवेकडे ओढला गेलो आणि मग निरंतर एवढी वर्ष फक्त समाजसेवा ही माझी करत होती. पण तुमचं जे व्यक्तिमत्व आहे म्हणजे तुम्हाला पोलीस पाटील असताना तुमचा एक दरारा होता, बुलेटवर वगैरे फिरायचे ना. आताही तुमच्याकडे कोणी बघितलं तर म्हणजे चोर बिन तर सावध राहणार. तर हे याचं रहस्य काय आहे? रहस्य म्हणजे असं की खरं सांगायचं तर मी जेव्हा तरुण होतो म्हणजे अजूनही तरुणच आहात पण मी एक टीन एजेस मध्ये होतो तेव्हा तसे तारुण्य सुलभ मस्ती अंगामध्ये होती. त्यामुळे थोडस मारामारी हे वगैरे सगळं करत असेल. आणि मग जसं जसं कळायला लागलं तसं आपल्या ह्या गोष्टी वाईट आहेत आणि त्या गोष्टींवरती माझे काका कसे रिॲक्ट होतात ते पाहायला लागलो, पोलीस कसे रिॲक्ट होतात ते पाहायला लागलो आणि अनायासे मी पोलीस पाटील झाल्यानंतर मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली आणि मग मी वेळेतच त्या जी तरुण मुलं आहेत ती जर राऊंड ट्रॅकला जात असतील तर त्यांना वेळेवर त्यांना दाबणं, त्यांना गाईड करणं हे काम करायला लागलो. अनेक प्रश्न त्यांचे इथे बसून सोडवायला लागलो, कारण मला हे माहिती होतं की हे पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर जर केस झाली तर त्यांचं पुढचं भविष्य खराब होणार आहे, त्यांना नोकऱ्या मिळणार नाही. त्यामुळे त्या मुलांना त्या लोकांना इथे येऊनच बसून त्यांच्याशी सेटलमेंट करणं, कधी कधी दम सुद्धा द्यायचो त्यांना. एक लहान भावाप्रमाणे त्यांना दम देणे माझं मी कर्तव्य समजायचो आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी होत असताना इतरांना मी ज्या प्रकारे मदत करत होतो त्यामुळे एक आदरयुक्त दरारा माझा थोडासा झाला. त्यात मी सतत पोलिसांबरोबर फिरत असे, त्यामुळे पोलिसांबरोबर असल्यामुळे तसेही लोक पोलिसांना घाबरतात. त्यामुळे माझा तो एक विशिष्ट आदर त्यांनी ठेवला आणि पोलीस पाटील या पदामुळे पोलीस नाव असल्यामुळे
अनेक जण मला पोलिसच समजत असत. आणि मग अनेक दरोड्याच्या तपास असतो, गुन्ह्याचे तपास असतो, त्याच्याबरोबर मी पोलिसांबरोबर असल्यामुळे आणि कायद्याचं ज्ञान त्याच्यात चांगलं आल्यामुळे मला एक चांगला प्रयत्न करता आला लोकांच्या मदतीचा. आणि त्यावेळेला इथे एवढी जास्त वस्ती नव्हती, त्यामुळे इथे असलेली प्रत्येक व्यक्ती मला ओळखत असे. त्यामुळे त्या सगळ्यांमध्ये चांगला आदर मला होता. दरारा पण होऊ शकत पण आदर मला निश्चित होता. तुम्ही बॉम्बस्फोटाच्या तपासाकांनी एक मदत केली, तर तो काय किस्सा होता? तसं झालं की विरारला त्यावेळेला म्हणजे ज्या लोकल ट्रेनमध्ये ज्या प्रकारे बॉम्बस्फोट झाले होते, तर त्यावेळेला एक ट्रान्झिस्टर बॉम्ब झाले होते लास्ट त्यावेळेला. आणि एक व्यक्तीने जो ट्रान्झिस्टर बॉम्ब जो आहे तो त्याला ट्रेनमध्ये मिळाला आणि एक वस्तू मिळाली म्हणून ती हळूच तो घेऊन जात असताना त्याला तो सुरू करायचा मोह आवरला नाही, पण तो चालू करताना त्याचा ब्लास्ट झाला. ब्लास्ट करून तो माणूस मेला, त्याचं शरीराचे बरेच तुकडे पण झाले. तर ते झाल्यानंतर पोलिसांना तपासाची दिशा ठरवता येत नव्हती की निश्चित काय आहे, अतिरेकीने हल्ला केलाय की नक्की काय आहे कळायला मार्ग नव्हता एक. आणि त्यामुळे तपासाचा जर वेळ गेला असता तर कदाचित मुख्य गुन्हेगार त्याच्यातून सुटले असते किंवा त्यांना वेळ मिळाला असता. या दृष्टिकोनातून तातडीने तपास करायची वेळ होती. त्यावेळेला आवटे साहेब, कामटे साहेब हे सर्वजण इकडे होते आणि आम्ही स्थानिक लेवलला चौकशी सुरू केली. तो माणूस कुठला आहे, त्याच्याकडे मिळालेल्या एका चावीवरून तो कोणत्या कॉम्प्लेक्समध्ये असावा हे शोधून तिथे जाऊन आम्ही तातडीने तो माणूस मात्र टेररिस्ट नव्हता हे इमिजिएट आम्ही शोधून काढलं. त्यामुळे एक थोड्याच वेळामध्ये पोलिसांना दिशा बदलता आली आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये ते आरोपी लवकर पकडता आले. त्यामुळे त्या तपासाच्या काळामध्ये मला त्या पोलिसांकडून एक प्रशस्ती पत्रक मिळालं होतं, जेव्हा आदरणीय कामटे साहेब त्यावेळेला होते आणि त्यांच्या हस्ते मला हे सर्टिफिकेट मिळालं होतं. मग आयुष्यात कविता कधी आहे? वाचन तुम्हाला खूप प्रचंड, म्हणजे तुमचा व्यासंग पाहता, तुम्ही वर्तमानपत्र चालू केलेलं आहे, कविता संग्रहित आहे, म्हणजे एका आयुष्यात माणसानं काय काय करावं, म्हणजे आयुष्य समोरून कसं जगावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांत पाटील. तुमच्याकडे कधीही बघितलं की एकदम ताजंतवानं वाटतं लोकांना. तर मग कविता कशी आयुष्यात आली? सर मुख्य म्हणजे कविता आपल्याला माहिती आहे की तारुण्य सुलभ भाव आहे. तरुण असताना, तारुण्यामध्ये असताना या गोष्टी येत गेल्या आणि जसं जसं सुरुवातीला म्हणजे ज्या प्रेम कवितांवरून माणसाचं जीवन सुरू झाल्यानंतर जसं जसं वास्तव समोर दिसायला लागलं तसं ते त्यामध्ये माझ्या कविता तशा प्रकारे उतरायला लागल्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला जो वाचायचा जो छंद होता तो लहानपणापासून होता. म्हणजे गोष्टीची पुस्तकं, चांदोबा ही आम्ही म्हणजे असं फटाफट फरशा पडत असत, कारण कोणाकडे येत नसेल. गावात ज्यांच्याकडे येत असेल त्यांचं पुस्तक मागून त्याला तासा दीड तासात वाचून द्यायचं, अशी आमच्यामध्ये कॉम्पिटिशन लागली असेल. आम्ही त्या सगळीच मुलं. त्यानंतर आकाशीची लायब्ररी आहे, 100 वर्ष जुनी लायब्ररी आहे. त्या लायब्ररीमध्ये एक खोका होता ज्यामध्ये ही छोटी छोटी पुस्तकं असतात. ती सुद्धा सुट्टीच्या काळात आम्ही फटाफट वाचून काढली. आता त्याहून जास्त वाचायचं तर कुठून आणायचं म्हणून आम्ही हळूच, आम्हाला ती मोठी पुस्तकं तर मिळत नसत, मग आम्ही हळूच त्या कपाटातून पुस्तक काढायचं, ते वाचायचं, त्या पुस्तकाच्या मागे लपून ठेवायचं आणि रोज जाऊन जाऊन थोडं थोडं पुस्तक वाचायचं. अशी भरपूर पुस्तकं आम्ही तिकडे वाचली. त्यानंतर माझ्या मामांना आणि माझ्या मावशीला दोघांना पुस्तक वाचायचा छंद होता, डिटेक्टिव्ह कादंबरी. आमच्याकडे एक शाळेजवळ दुकान होतं, तिकडे ते मिळत असेल. तर तिथून त्यांनी आणलेली पुस्तकं त्यांनी बदलायच्या आधी वाचून टाकायची. त्यामुळे शेकडो डिटेक्टिव्ह कादंबरी सुद्धा मी वाचले. मग त्याबरोबर वृत्तपत्र वाचन आलं, इतर अनेक लोकांची लेखनं वाचायला मिळाली. त्यात आमच्या मामाकडच्या गावामध्ये एक हस्तलेखाची अशी पुस्तक बनायचं, त्याच्यात लेख देणं, ते लेख वाचणं, या सगळ्यांमुळे वाचण्याची आवड निर्माण झाली. आणि त्याच्यात मध्ये मला शब्दकोळ सोडवायची हौस होती. शब्दकोळ सोडवताना अनेक समानार्थी शब्द वाढायला लागले आणि माझ्याकडे शब्दकोश वाढला आणि त्याचा परिणाम माझ्या कवितांवर झाला, लेखनावर झाला आणि मग त्याप्रमाणे माझी ती आवड वाढत गेली. तुमचं पुस्तक कल्लोळ भावनांचा हा कशा संदर्भात आहे, म्हणजे काय पुस्तक? या सर्व प्रकारच्या कविता, कल्लोळ भावनांचा हा प्रेम कविता आणि सामाजिक कविता, मिक्स कविता. माझ्या पहिला कविता संग्रह, त्याची दुसरी आवृत्ती, त्याला मला एक पुरस्कार सुद्धा मिळालेला. तर त्या पुस्तकामध्ये सर्व प्रकारच्या कविता आहेत. त्याच्यामध्ये राजकारणावर सुद्धा मी त्यावेळेला गंभीर भाष्य केलेलं आहे. त्यावरून एक दोन ठिकाणी केलेल्या कवितांवरून काही लोकांनी अंतर्गत आक्षेप घेऊन माझ्याशी शत्रुत्वही पत्करलं, कारण माहिती नव्हतं मला, पण पत्करलं. तशा काही छोट्या मोठ्या गोष्टी झाल्या. आणि पण ते पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मला एक हुरूप आला आणि मला लक्षात आलं की आपण कविता चांगल्या लिहू शकतो. आणि मग मी जेव्हा प्रसंग, मला जसं म्हणजे असं म्हणतात की माणूस प्रेमात, दुःखात आणि रागात असला तो खूप चांगला लिहू शकतो. अगदी. आणि नेमकं त्या भावना माझ्या तशा त्यामध्ये उतरायला लागल्या
आणि एक असा वेळ आला की नवीन पुस्तक प्रकाशित करायचं. आणि तेव्हा लक्षात आलं की माझ्याकडे प्रेमकविता आणि सामाजिक राजकारणी कविताच्या भरपूर आहेत, पण ते दोघांचं वेगवेगळं पुस्तक होऊ शकत नाही. मग अजून आम्ही थांबलो आणि आणखी कविता लिहिल्यानंतर मग त्या प्रकारची माझी पुस्तकं होत गेली. मग या कल्लोळ भावनांचा नंतर तू आणि मी, भाकर सूर्यासारखी, मी पंख तू पिसारा, मन माझे, चार चोळी, असे माझे सर्व संग्रह प्रकाशित झाले. तुमचं कार्य बघता समाजसेवेचा एक मापदंड म्हणा पालघर जिल्ह्यात तुम्ही निर्माण केलेला आहे. म्हणजे एक मनातून हृदयातून गरिबाबद्दल कणाव असतात. तुम्ही कुठे जातात गरिबांना स्लीपर दे, शाल दे, म्हणजे एक मनातून करतात, एक कुठे शो ऑफ वगैरे करत नाही तुम्ही. मग लायन्स क्लबच्या एकंदरीत तुमच्या कार्याबद्दल तुम्हाला लायन्स क्लब बद्दल काय वाटतं, म्हणजे तुमच्या कार्याबद्दल काय सांगा? नाही, मुळात एक गोष्ट सांगायला की लायन्स क्लब मध्ये माझं जाण्याचं कारण समाजसेवा हेच होतं. कारण मी जेव्हा समाजसेवा करताना मला लक्षात आलं की खूप पैसा लागतो आणि एकटा माणूस हा पैसा उभा करू शकत नाही. मग जेव्हा 4 हात एकत्र येतील तेव्हा पैसे मिळतील. आणि त्याच वेळी मी लायन्स क्लब बद्दल ऐकून होतो. माझे एक मामा आहेत, त्यांनी मला सांगितलं की असं अशी संस्था आहे आणि मी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालो. आणि तिथे गेल्यानंतर मग मला हळूहळू अनेक असे चांगले लोक मिळाले की ज्यांनी मला खूप आर्थिक पाठबळ दिलं. त्यांना या क्षेत्रात समाजसेवा करायची होती, योग्य प्लॅटफॉर्म नव्हता, माझ्याकडे तो होता, मला माहिती होती. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे प्रोजेक्ट्स केली. आणि तुम्हाला पटणार नाही की मी या बेल्टमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. म्हणजे जेव्हा मी गव्हर्नर होतो लायन्स क्लबचा, त्या काळामध्ये तर नुसत्या एका वर्षामध्ये तुम्ही बघाल तर ते ग्राम मंगल म्हणून शाळा येना नाडूला, ती शाळा आम्ही बांधली. आम्ही अंबिस्ते विलेज आहे तिकडे अख्खं 95 लाख रुपये त्या काळात खर्च करून हॉस्पिटल बांधलं. हमरापूर येथे आम्ही एक मेडिकल सेंटर बांधलं. अनेक ठिकाणी घरामध्ये गव्हर्नमेंटची पार्टनरशिप, बँकेची पार्टनरशिप करून घरोघरी जवळजवळ 1,500 लोकांच्या घरी टॉयलेट्स बांधली. 117 अंगणवाड्या अशा चकाचक केल्या की पूर्वी मुलं जात नसत, त्याने एवढं सुंदर स्वरूप दिलं की तिथे ती मुलं जायला लागली. 1,000 कुपोषित मुलं आम्ही दत्तक घेतली. 1 लाखापेक्षा जास्त वृक्षारोपण केलं. जवळ साधारण 1,000 खजुराच्या झाडांचं आम्ही वितरण केलं. मेडिकल कॅम्प असो किंवा रक्तदान शिबिर असो किंवा विद्यार्थ्यांसाठी काय असो किंवा त्यांचे वर्गबंध असो, बेंचेस असो, अशा प्रकारे जेवढी शक्य आहे तेवढी आम्ही कामं करत गेलो. आणि मला असं वाटतं की एका वर्षामध्ये आम्ही जवळजवळ त्यावेळेला 17 कोटी रुपयाचं काम केलं. लोकांच्या पैशातून आणि सरकारच्या ह्याच्यातून 17 कोटी रुपयाचं आम्ही काम केलं. आणि असं निरंतर अशा प्रकारे सेवा चालू आहे. आता कम्युनिटी हाऊसेस आम्ही म्हणतो. आमचे काही लायन्स मेंबर आहेत, त्यांनी म्हणजे सगळं मी करतो असं नाही, पण लायन्स मेंबर आहे सगळे म्हणून आम्ही चेक डॅम्स बनवतो. काही ठिकाणी आम्ही गावं ऍडॉप्ट केलेली आहेत, शाळांना डिजिटल केलेलं आहे. अशा प्रकारे मोठ्या प्रकारात ते काम सुरू आहे. सर, तुम्ही राष्ट्रीय सैनिक संस्थेचे महाराष्ट्राचे निमंत्रक आहात, तर मला हे जाणून घ्यायला आवडेल सगळ्या लोकांना, प्रेक्षकांना, की राष्ट्रीय सैनिक संस्था ही काय करते? सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय सैनिक संस्था ही निवृत्त सैनिक आणि देशभक्त नागरिकांची संघटना आहे. 1.25 लाखापेक्षा जास्त लोक आपल्या देशभर आहेत. कर्नल तेजेंद्रपाल त्यागी वीरचक्र हे आमचे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पाहतो आजच्या काळामध्ये की निवृत्त झालेल्या सैनिकांना अनेक अडचणी असतात. त्या अडचणी त्यांच्या सोडवणं किंवा युद्धामध्ये शहीद झालेले जे लोक आहेत त्यांच्या ज्या वीरपत्नी आहेत त्यांना सुद्धा खूप मोठ्या समस्यांना समोर जावं लागतं. त्याबरोबरच समाजामध्ये असे तरुण मुले आहेत त्यांना सैन्यात जाण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. ते योग्य मार्गदर्शन त्यांना मिळत नाही, ते मार्गदर्शन त्यांना देणं. त्याच्या व्यतिरिक्त आमचा असा उद्देश आहे की या देशामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो अनुशासनाचा आहे. आपली मुलं अनुशासित नाहीयेत. आपण पाहता रस्त्यावरून जाताना येताना अशा प्रकारे लोक वागतात की कसंच कोणाला ताळतंत्र नाही. पण तुम्ही जर मिलिटरीचे लोक बघितले तर ते अनुशासित असतात, कारण त्यांना सुरुवातीपासून ते बाळकडून पाजले गेलेले आहे. तर आमचा सर्वांचा ज्या संस्थेच्या सगळ्या सदस्यांचा असा निर्णय आहे की आम्ही देशामध्ये प्रत्येक शाळेमध्ये हे जे सैनिकी शिक्षण आहे हे अनिवार्य करायचं, कंपल्सरी करायचं. तर 3 वर्ष 4 वर्षाचं शिक्षण द्या, तो अनुशासित होईल. तो अनुशासित झाला तर पुढच्या काळामध्ये अनेक प्रॉब्लेम कमी होतील, अनेक गुन्हे कमी होतील, लोक चांगल्या दिशेने जातील आणि एकदा जीवनाला वळण लागला तो माणूस चांगल्या ठिकाणी पुढे जातो. या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करतो. आणि ह्या बरोबरच या सर्व समाजामध्ये जर प्रत्येक माणूस सैनिक असेल, तो अलर्ट असेल, तर आपल्याला परदेशी शक्तीपासून पण आपण सहज वाचू शकतो. या दृष्टिकोनातून ही संस्था प्रयत्न करत आहे.
सर, वसई विरार पालघर जिल्ह्यातील लोकांना राष्ट्रीय सैनिक संस्थेमध्ये यायचं असेल तर तुम्हाला ते कसे संपर्क करावे किंवा कसे तुम्ही त्यांना रिचे मला सांगा. तुमचा नंबर आपण खाली देणार. आता मधल्या काही काळामध्ये घडामोडी झाल्या. आमच्या राष्ट्रीय सैनिक संस्थेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, त्यांचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर काय सिस्टीम थोडी डळमळ झाली मध्ये कोविड असल्यामुळे. तर आता नव्याने संपूर्ण बांधणी सुरू केलेली आहे. आपला महाराष्ट्राची कमिटी तयार झालेली आहे. आता येत्या 2 दिवसामध्ये मुंबई प्रदेशची कमिटी रेडी होईल जाईल. त्यामुळे ज्या कोणाला आम्ही सगळे जे आम्ही मेंबर अपॉइंट करू हे त्यांच्या गावामध्ये त्याप्रमाणे कॅम्पेन घेतील, शिबिर घेतील आणि त्या शिबिरामध्ये आम्ही त्या लोकांना आमच्या संस्थेमध्ये समाविष्ट करून घेऊ. त्यांच्या कामाचा वकूफ बघून, त्यांच्या कॅपॅसिटी बघून त्यांना योग्य ते पद देऊ आणि जेणेकरून जास्तीत जास्त मेंबरशिप कशी होईल. आणि आमच्याकडे खूप गरीब लोक सुद्धा, आमच्याकडे असे प्रचंड पैसा लागत नाही. जसं लास्ट क्लबमध्ये पैसा असेल तर तुम्ही मेंबर होता, इथे तसं नाही. तुम्ही 1100 रुपयामध्ये तुम्ही लाईफ टाईमचे मेंबर होता आणि त्याच्यात विविध प्रोग्राममध्ये तुम्ही अटेंड करू शकता आणि योग्य जे आपण कारणं शोधलेले त्या कारणाला सपोर्ट करू शकता. देशभरात अशा प्रकारचं पुढच्या काळामध्ये एक 10 लाख सदस्य करायचं आमचं एक उद्दिष्ट आहे या 2 वर्षामध्ये. ते झालं तर आम्हाला वाटतं की पुढच्या काळामध्ये आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो. सर, राष्ट्रीय सैनिक संस्थेमध्ये कोण जॉईन करू शकतं? म्हणजे त्याचे विद्यार्थी काय क्रायटेरिया असा आहे का वय वर्ष अमुक? नाही, आम्ही तर मुळात सर्वांनाच घेतो, कोणीही येऊ शकतो. आमच्याकडे काय त्याच्याकरता बंधन नाही आहे. असा व्यक्ती ज्याच्यामुळे संस्थेच्या आणि देशाच्या हिताला बाधा येणार नाही, ज्याला समाजसेवेची आवड आहे, असं कोणत्याही स्त्री पुरुष कोणत्याही मुलं वगैरे येऊ शकतात. फक्त मी शालेय विद्यार्थ्यांना एवढ्यासाठी नाही सांगत की सध्या त्यांच्या शिक्षणाचा मोठा भाग त्यांच्याकडे आहे, तिकडे त्यांचं लक्ष असायला पाहिजे. पण आम्ही त्यांच्यासाठी एनसीसी त्यांनी घ्यावी त्यांच्या शाळेमध्ये, यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करतो. जेणेकरून त्यांच्याकडे एनसीसी आली तर आमचं मूळ काम तिकडे ऑटोमॅटिक होणार आहे, या दृष्टीकडून आम्ही काम. सर, तुम्ही एका गावामध्ये व्हिजिटला गेलेलात लायन्स क्लबमध्ये आणि त्या गावाला अख्ख्या त्वचारोग झालेला, खरोच झालेला, म्हणजे खूप मोठं काम आहे ते, कधी समोर येत नाही. म्हणजे बावामटे वगैरे, तो काय किस्सा होता सर? सर, कसं होतं की मोखाडा खोडाळा पट्ट्यामध्ये अशी काही गावं आहेत की ज्या गावामध्ये त्यांच्याकडे पाण्याची थोडी वानवा आहे. ते राहतात उंचीवर आणि त्यांना पाणी खूप खाली आहे. त्यामुळे त्यांना पाण्याचं पाणी तर निवड पिण्यापुरतं काढावं लागतं पाणी. दुसरी गोष्ट की तिकडे आर्थिक पाणपण नसल्यामुळे तिकडच्या विहिरी योग्य प्रकारे स्वच्छ होत नाही. त्या विहिरीचं पाणी हळूहळू कुजतंय आणि तेच पाणी वापरलं जातं. म्हणजे एक तर त्यांच्या प्रॉपर आंघोळी होत नाहीत, त्यात ते कुजलेलं पाणी वापरलं जातं. त्यामुळे तिकडच्या ठिकाणी त्यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणात खरूज झालेली, सगळी लहान लहान मुलं ती खरूजनी पूर्ण भरलेली आहेत लोकांना आणि त्याच्यामुळे ते विद्रूप दिसायला लागलेत. आणि छोटंसंच काम आहे, तर त्या मुलांना योग्य ते औषध उपचार करून त्यांना आणायचं बाहेर. त्याच्यातून काही किरकोळ म्हणजे आता त्यांना मलम वगैरे तर रेग्युलर परवडणार नाही, तर काही लिक्विड ड्रम्स मध्ये बनवून त्यांना त्याच्यातून आंघोळी घालून त्यांना पुन्हा सुकून आम्ही त्या खरुजीवरती मात करायचा प्लॅन केलेला. आता मोठा प्रोजेक्ट आम्ही सुरू करतो तिकडे, जेणेकरून साधारण फक्त त्या ठिकाणी काय झालं, थोडंसं एक इश्यू असे आहेत तिकडे की तिकडच्या लोकांची समज थोडी कमी आहे. म्हणजे माझ्या जागेतून पाईपलाईन गेली पाहिजे नाही, माझ्या जागेत हे गेलं नाही, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून त्याच्यात वाद होतात. आणि मग त्या अकस्मात एकमात्र रागावरून आपण केल्या सिस्टीमने डॅमेज केलं जातं. या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. जसं हे अशा 2-3 केसेस आम्हाला आपले विवेक पंडित साहेब यांनी रिक्वेस्ट केली होती, त्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो. आणि पुढच्या काळामध्ये, या पुढच्या वर्षाच्या काळामध्ये अशी भरपूर गावं आम्ही ॲडॉप्ट करून त्याला रोगराई मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. सर, तुमचं कार्य पाहता तुम्हाला कधी राजकारणाचा मोह नाही झाला आणि का नाही झाला? नाही, मुळात असं काही नाही. आजही मला अनेक संस्थांच्या अनेक पक्षांचे ऑफर वगैरे येतात. परंतु मला असं वाटतं की जर आपल्याला जर लोकांचं कार्यच करायचं असेल तर दुसरे प्लॅटफॉर्म पण आहेत ना, सामाजिक प्लॅटफॉर्म पण आहेत. त्यामुळे तिथे एक सामाजिक प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही कोणाचे शत्रू होत नाही. जर तुम्ही एखाद्या पक्षामध्ये गेले तर बाकीचे सर्व पक्ष तुमचे ऑटोमॅटिक शत्रू बनतात आणि हे एक त्रासदायक आहे. आम्हाला कोणाची शत्रुत्व न घेता समाजाला सगळ्यांना जिथे कमी तिथे आम्ही या पद्धतीने काम करायचं. दुसरी गोष्ट, पक्षामध्ये आहे ना एक चढावट असते, तशी चढावट आमच्याकडे नाही आहे. आमच्याकडे लायन्स क्लबमध्ये जर आम्ही काम केलं तिथे आमचे जे पद आहेत ते एका वर्षासाठी असतात. त्यामुळे तिथे तुम्हाला रिपीट करायचं असेल तर तुम्हाला परफॉर्मन्स द्यायला पाहिजे, चांगलं काम करायला पाहिजे. पक्षामध्ये मला वाटतं ह्या थोड्याशा काही अडचणी असतात, कारण त्यांच्या पक्षांचे हेतू उद्दिष्ट वेगवेगळे असतात आणि त्यांना त्यावेळी परस्पर विरोधी भूमिकाही घ्यायला लागू शकतात आणि ते घेणं आम्हाला कधी कधी नाही शक्य होत. त्यामुळे माझा अनुभव मला सांगतो की राजकारणापेक्षा ह्या गोष्टी तुम्हाला जास्त सोप्या आणि सहज आहेत. आणि राजकारणामध्ये जाण्याचं अनेकांचं
मूळ उद्देश असतो एक तर अधिकार किंवा तुमचा मान सन्मान. जर तुम्ही योग्य प्रकारचं काम केलं तर तुम्हाला मान सन्मान मिळतो. आणि अधिकाराची प्रत्येक वेळेला गरजच नसते. तुम्ही प्रेमाने गेलं तर प्रेमाने लोक अधिकार देतात. तर तो घेतला तर जास्त संयुक्तिक होईल असं मला वाटतं. प्रशांतजी, आता आपण 2024 मध्ये आहोत आणि सध्या लोकसभेचे इलेक्शन्स पण लागले आहेत. राजकारणाचा जो दर्जा आहे याबद्दल तुम्ही थोडक्यात काय भाष्य कराल? सर खरं सांगायचं तर म्हणूनच सगळ्यात मला कधी कधी आनंद होतो मी राजकारणात गेलो नाही. कारण ज्या प्रकारे आजच्या तारखेला पक्ष बदल वगैरे सगळे चाललेले आहेत, पक्षांची धोरणं चाललेली आहेत किंवा ज्या पद्धतीने राजकारण केलं जात आहे त्यासाठी जो तरुण वर्ग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत, आमदार खासदार विकत घेण्यापासून मतदार विकत घेणं परंतु सगळं विकत घेण्याचं जर चाललेलं असेल तर हा बाजार आहे. पण त्या बाजारामध्ये जायचं सध्या तरी मला काही वाटत नाही. परंतु एक निश्चित सांगेल की एक मला म्हणजे एक पर्टिक्युलर या संपूर्ण राष्ट्रीय राजकारणामध्ये मी मोदी साहेबांना स्पेशली मानतो की त्यांनी ज्या पद्धतीने बाकीच्या गोष्टी हँडल केलेल्या आहेत. मला त्यात खोलवर जायचं नाही, चांगलं काय वाईट काय, पण मला ते चांगलं वाटतं आणि तो एक सगळ्यात माझ्या दृष्टीने पॉझिटिव्ह भाग आहे. बाकी मी दुसऱ्या कोणत्यामध्ये विषयामध्ये पडत नाही. कारण सगळे म्हणतात उडीदा माझी काळे गोरे, त्यामुळे सगळ्यांच्या मध्ये मी कोणाला बोलण्यात काही योग्य दिसत नाही. प्रशांतजी, एवढं तुमचं मोठं आयुष्य आहे आणि तुम्ही आयुष्याच्या या वळणावर मागे वळून पाहताना काय वाटतं तुम्हाला? तसं समाधान पण आहे आणि मला कधी कधी दुःख पण होतं की आम्ही ज्या वेळेला एवढे चांगलं काम करतात तेव्हा अनेक लोक आम्हाला शत्रू मानतात. मला माहिती नाही कशा शत्रू मानतात, कारण आम्ही कोणाच्या रस्त्यामध्ये नसतो, पण ते शत्रू मानतात. पण आनंदाची गोष्ट आहे की मला ओळखत नसतानाही मला मित्र मानणारे अनेक लोक आहेत. वा, हा सगळ्यात मोठा विषय. जसा मी. आणि आणखी दुसरी गोष्ट, ज्या काळात ज्या एरियामध्ये आम्ही ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्या लोकांशी आमचा परत दुरान्वय संबंध येत नाही. आम्ही त्यांना नेकीकर और दर्यावेळा, आम्ही त्यांचं काम केलं, आम्ही सोडून दिलं, आम्ही तिथे परत बघायला जात नाही. फक्त एवढंच बघतो ते व्यवस्थित चालतंय ना, आमचं काम एवढंच आहे, आम्ही त्या दृष्टीने करतो. बाकी आम्ही काय फार मोठ्या त्यामध्ये करत नाही. आता मध्या काळामध्ये काही गोष्टी तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की मी नॅशनल स्पोर्ट्स खेळतो, मी ॲथलीट आहे. आताही मास्टर स्पोर्ट्समध्ये जातो. तर मास्टर स्पोर्ट्समध्ये गेल्यावरती ज्या वेळेला मी तिकडे मला प्रायव्हेटला मिळायला लागलं तेव्हा मला एक लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये पण अशी भरपूर मुलं आहेत जी आपल्यापेक्षा जास्त कटक आहेत. तर पुढच्या काळामध्ये या मास्टर स्पोर्ट्समध्ये ग्रामीण भागातल्या आदिवासी मुलांना या ठिकाणी मला आणायचं. ते जर आणून मी जर त्यांना चांगल्या ठिकाणी बसवलं तर मला थोडं समाधान मिळेल. त्याबरोबरच काही विषयांवरची पुस्तकं मला लिहायची आहेत अजून, ती अर्धी लिहिलेली आहेत. यावर्षी माझी 5 पुस्तकं आणखी प्रकाशित होतील. त्यावेळेस नक्की आपण इंटरव्ह्यू करू. आणखी 3 पुस्तकं माझी रेडी आहेत आणि काही विषय मी ठेवलेले आहेत. ते जर माझे लिहून पूर्ण झाले तर मला असं वाटतं की मला एक चांगलं समाधान मिळेल. बाकी समाजात मला मान सन्मान आणि प्रेम लोकांनी भरपूर दिलं. मागे वळून पाहताना तेच दिसतं, आनंद वाटतो. जर तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत तर काही विशेष तुम्हाला पुरस्काराचा उल्लेख करायचा? हा, एक तर म्हणजे मला एकूण 11 पुरस्कार मिळाले वेगवेगळे. त्यामधील पत्रकारितेतले काही पुरस्कार आहेत, तेही आनंद देतात. कारण पत्रकारितेमध्ये 4.5 वर्ष झोकून दिलं होतं, ते काम होतं. त्यानंतर समाजसेवेच्या संदर्भामध्ये काही आदिवासी संस्थांनी पुरस्कार दिले, ते मला जास्त अपील होतात. ते छोटे आहेत परंतु आदिवासींनी आपल्या कामाची कदर करणं हे सगळ्यात मोठं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिला पुरस्कार मला एकता कल्चरलचा मिळाला होता. तोही मला खूप अप्रूप आहे त्याचं. त्याच्या व्यतिरिक्त अनेक असे पुरस्कार आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात नारायण सुर्वे स्मृतिगंध पुरस्कार मला पुण्याला मिळाला. तो पण मला जेव्हा मिळाला तेव्हा मला खूप समाधान वाटलं, आनंद वाटला की आता या प्रकारे आपल्या पुढच्या काळात आपण काम करायला पाहिजे. प्रशांतजी, बांधकाम व्यवसायासोबत आणि काही तुम्ही व्यवसाय करता तर त्याबद्दल काय प्रेक्षकांना सांगाल? नाही, मुळात 86 सालापासून आमच्या कुटुंबाचं कन्स्ट्रक्शन सुरू होतं. तेव्हा त्या कन्स्ट्रक्शनमध्ये सुपरवायझर पासून सगळी कामं करायला लागलो. त्या दरम्यानच्या काळामध्ये अनेक व्यवसाय केले, ज्यामध्ये प्रिंटिंगचं काम होतं किंवा संपूर्ण बिल्डिंग रिपेअरिंगचं काम असेल, वॉटरप्रूफिंगचं काम असेल किंवा माझा रेतीचा सप्लायचा बोट होती ज्याच्यातून आम्ही खाडीतून रेती काढत असू किंवा मटेरियल सप्लायचा बिझनेस होता. विविध प्रकारचे बिझनेस केले. एक पिक्चर सुद्धा बनवलं आणि ते त्यावेळेला रिलीज नाही करू शकलो आम्ही. 90 सालची गोष्ट आहे. काय विषय होता? हॉरर फिल्म होती आणि त्यावेळेला ह्युमॅटिक कॅमेरा नवीन आला होता. तर त्यामध्ये आम्ही तो प्रयत्न केला होता, पण त्यावेळेला आर्थिक स्थिती सपोर्ट मध्ये नव्हती आणि त्यामुळे आम्ही शूटिंग पूर्ण करून सुद्धा पिक्चर रिलीज करू शकलो नाही त्यावेळेला.
तर ती आता सारखी कंडिशन नव्हती की अनेक OTT प्लॅटफॉर्म आहेत आता, पण तेव्हा ती सिस्टीम नव्हती, त्यामुळे ते आम्हाला जमलं नाही. मग त्यानंतर मी पुन्हा जेव्हा कन्स्ट्रक्शन मध्ये वळालो, कन्स्ट्रक्शन मग करता करता मला अनेक सॉफ्टवेअरचे बिझनेस केले. आमची एक छोटीशी कंपनी आहे जी मेडिसिन सुद्धा बनवते, आयुर्वेदिक मेडिसिन रिलेटेड, पण ते अजून त्या कंपन्या एस्टॅब्लिश व्हायच्या आहेत. परंतु मला शेतीमध्ये खूप आवड आहे. मी शेती करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. त्यात विविध प्रयोग मी करत असतो, म्हणजे विविध प्रकारची कलमं असतील किंवा विविध प्रकारची वेगवेगळी झाडं इथे आणून लावण्यासाठी इव्हन सफरचंद सुद्धा इथे लावण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. म्हणजे असं काहीतरी वेगळ्या प्रकारची शेती करून एक वेगळा बुस्टर द्यायचा प्रयत्न आहे की शेती संपत चालली आहे आणि आता जर आपण शेतीला जर बुस्टर दिलं नाही तर आगामी काळात पुढची पिढी शेती करणार नाहीये आणि मग शेवटी आपण शेती केली नाही तर खाणार काय, हा सगळ्यात मोठा विषय येणार आहे. त्यामुळे मी मुळात शेतकऱ्याचा मुलगा शेती करत होतो, तर मला पुढच्या काळामध्ये शेती करायला आवडेल आणि त्या दृष्टीकोनातून आता थोडंसं इस्टॅब्लिशमेंट आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, हे होते प्रशांत पाटील सर, डॉक्टर प्रशांत पाटील. लायन्स क्लबमध्ये ते कार्यरत आहेत. आपण मुलाखतीमध्ये ऐकलं. प्रशांतजी, तुम्ही जागर मराठी चॅनलवर महाराष्ट्र दिनानिमित्त मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आज मी तुम्हाला आमचं जे चॅनल आहे मराठी भाषा संवर्धन प्रसाराचं काम करतं, म्हणून तुमचेही स्नेही, माझेही स्नेही लिलाई अंकाचे संपादक अनिलजी रोकडे यांचा लिलाई दिवाळी अंक मी तुम्हाला भेट देत आहे. खूप खूप धन्यवाद. सर्वात प्रथम तर मी लिलाईचं तुम्ही मला जो दिवाळी अंक दिला त्याबद्दल मी सगळ्यात पहिला मी आपला आभार मानतो. मी गेले अनेक वर्ष हा अंक वाचतो आणि या अंकासाठी जे काही साहित्य त्याच्यामध्ये असतं ते वाचून खूप आनंद होतो. खूप विविध प्रकारचे लेख वगैरे त्याच्यामध्ये असतात आणि मला वाटतं ही एक विशिष्ट प्रकारची चळवळ आहे जी मराठी भाषेसाठी संवर्धनासाठी काम करते आणि म्हणून रोकडे साहेबांनी मी स्पेशली धन्यवाद देईन की त्यांनी ही चळवळ गेले 24 वर्ष अव्याहतरित्या सुरू ठेवलेली आहे आणि त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो प्रत्येक मराठी माणसाकडून की असं काम सगळ्यांकडून व्हायला पाहिजे. जागर मराठीचा हा विषयच असा ऐकल्यानंतर एक मनाला भावणार आहे, कारण प्रत्येक व्यक्तीला मराठीचा जागर करायला पाहिजे. जर मी एक लेखक, एक कवी, एक साहित्यिक या नात्याने जर मराठीचा जागर करण्याचा प्रयत्न करतो तर मराठीचा जागर या नावाने तुमच्या चॅनल तर्फे ज्या प्रकारची चळवळ चाललेली आहे, ज्या प्रकारे सर्व लोकांना तुम्ही समाजासमोर आणता, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याबद्दल तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी तुमचा सुद्धा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.